नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण प्रकरण 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणाचा विचार करत आहोत। या प्रकरणामध्ये यापूर्वी आपण शिकार, फळे कंदमुळे गोळा करणे, लाकूडतोड, मासेमारी यासारख्या घटकांच्या संदर्भात माहिती घेतली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुपालन या प्राथमिक आर्थिक व्यवसायाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती घेताना पुन्हा पशुपालन म्हणजे काय, पशुपालन व्यवसायाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, याचबरोबर पशुपालन व्यवसायाचं जगभरामध्ये कसं वितरण झालंय यासारख्या घटकांच्या अनुषंगानं आपण माहिती करून घेणार आहोत। पशुपालन व्यवसायाची माहिती तुम्हाला व्यवस्थित समजावी यासाठी पुन्हा एकदा आकृती 4.1 मध्ये दिलेल्या नकाशाचं वाचन तुम्हाला करायचंय आणि त्यावरती काही प्रश्न विचारलेत, 7 प्रश्न। त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायला सांगितलीत। आता नकाशा तुमच्या चांगल्याच ओळखीचा झालेला आहे, आकृती 4.1 मधला, की ज्यामध्ये प्रमुख आर्थिक व्यवसाय, मानवाचे जगभरातले प्रमुख आर्थिक व्यवसाय दाखवलेले आहेत। या नकाशाचं निरीक्षण जर केलं तर पशुपालन व्यवसायासाठी इथे एक चिन्ह वापरलेलं आहे। पशुपालन दाखवताना नकाशामध्ये पशुपालन व्यवसाय साधारणतः ऑरेंज कलर किंवा नारंगी रंगाने दाखवलेला आहे। म्हणजे ज्या ज्या भागात नकाशात तुम्हाला ऑरेंज कलर दिसेल त्या त्या ठिकाणी पशुपालन व्यवसाय आहे असं आपल्याला म्हणता येईल। ठीक आहे, आता नकाशाचं निरीक्षण केलंय आपण, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया। काय प्रश्न विचारलाय पहिला, तर पहिला प्रश्न आहे पशुपालन आणि गवताळ कुरणे यांचा सहसंबंध सांगा। आता पशुपालन आणि गवताळ कुरणे यांचा सहसंबंध जर बघायचं ठरवलं तर आपल्याला असं म्हणता येईल की जगात ज्या प्रदेशात समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश आहेत, समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश कशाला म्हणायचं, नकाशा मी तुम्हाला मोठा केलाय, हा विषुववृत्ताचा भाग आहे आणि विषुववृत्ताच्या वरचा जो भाग आहे, विषुववृत्ताच्या उत्तरेकडचा भाग, तो म्हणजे उत्तर गोलार्धाचा भाग। या उत्तर गोलार्धाच्या या पट्ट्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला हिरवा रंग आणि ऑरेंज कलर दिसतोय। ज्या ठिकाणी म्हणजे साधारणतः 23.5 अक्षांशाच्या पलीकडचा भाग, इथे ही तुटक लाईन दिसते, ही आहे 30 अंश अक्षवृत्त आणि ही वरची जी लाईन आहे ती आहे 60 अंश अक्षवृत्त। या दोन्हींच्या मधला हा पट्टा, याला म्हणायचं समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश किंवा समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाचा पट्टा। 30 अंश ते 60 अंश दरम्यान असलेला हा पट्टा हा समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाचा पट्टा। अगदी सेम याच पद्धतीनं खालच्याही भागामध्ये आपल्याला 30 अंश ते 60 अंश हवामानाचा पट्टा बघता येईल। याही ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधीय हवामान आढळतं। समशीतोष्ण कटिबंधीय हवामान म्हणजे काय, तर ज्या भागामध्ये सूर्याची किरण वर्षभर सरळही पडत नाही आणि खूप तिरपीही पडत नाही, म्हणजे ज्या ठिकाणी हवामान धड खूप उष्णही नाही आणि धड खूप थंडही नाही, असा हवामानाचा हा पट्टा, याला म्हणणार आहोत आपण समशीतोष्ण हवामान। आता या समशीतोष्ण हवामानामध्ये जास्त उष्णता नाही, जास्त थंडी नाही, परिणामी हवामान कसं असतं तर इथे आल्हाददायक हवामान आहे आणि या आल्हाददायक हवामानात निसर्गतः सकस लुसलुशीत मऊ गवताळ कुरणांची निर्मिती झालेली, आणि मग जर मऊ गवताळ कुरणांची निर्मिती झालेली असेल तर असा प्रदेश पशुखाद्य पुरवतं, म्हणजे जनावरांसाठी लागणारा जो चारा आहे त्या चाऱ्याची इथे निसर्गतः उपलब्धता असते। मग ज्या भागात अशी मऊ सकस लुसलुशीत गवताळ कुरण आहेत अशा भागामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून पशुपालन आणि गवताळ कुरणे यांचा आपल्याला अगदी जवळचा संबंध आढळतो। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया। दुसरा प्रश्न तो आहे
पशुपालन व्यवसायाचा विकास सर्वात कमी कोणत्या खंडात आढळतो? नकाशाचं नीट निरीक्षण करूया. आता लक्षात आलंय की पशुपालन व्यवसायासाठी गवताळ कुरणांची आवश्यकता आहे आणि जगात ज्या ज्या ठिकाणी गवताळ कुरण आहेत तिथे पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. मग आता आपण सगळ्या खंडांचा जर विचार केला तर सगळीकडे आपल्याला ऑरेंज कलर म्हणजे नारंगी रंग दिसतोय, मात्र तो दिसत कुठे नाही तर जगभरामध्ये हा जो आफ्रिका खंडाचा भाग आहे या भागामध्ये आपल्याला ऑरेंज कलर म्हणजे नारंगी रंग दिसत नाही. का दिसत नाही तर आफ्रिका खंडात सगळ्यात मोठं जगातलं सगळ्यात मोठं वाळवंटी क्षेत्र आहे ज्याला सहारा वाळवंट असं म्हणतो. या भागामध्ये उष्ण हवामान आहे कारण हा विषुववृत्तीय हवामानाचा पट्टा आहे. याचबरोबर या भागात पाण्याचं दुर्भिक्ष आहे, कुरणांचा अभाव आहे. याच भागामध्ये विषुववृत्तीय जंगलाचा प्रदेशही आपल्याला आढळतो, बाजारपेठेचा अभाव आहे आणि म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे तर आफ्रिका खंडात पशुपालन व्यवसायाचा विकास आपल्याला कमी आढळतो. पुढचा प्रश्न आहे, जगातील कोणत्या प्रदेशामध्ये पशुपालन व शेती एकत्रित होताना आपल्याला दिसते? मग कोणत्या भागामध्ये दोनही प्रकारचे व्यवसाय केले जातात म्हणजे शेती केली जाते आणि पशुपालनही? तर जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर हा उत्तर अमेरिका खंड आहे. उत्तर अमेरिका खंडात आपल्याला दोनही रंग दिसतात म्हणजे उत्तर अमेरिका हे एक त्याचं उत्तर झालं. हा युरोप खंडाचा भाग आहे. इथेही जर आपण निरीक्षण केलं तर युरोप खंडामध्ये आपल्याला दोनही रंग दिसतात. याचबरोबर आशिया खंडाचाही विचार जर केला तर आशिया खंडातही आपल्याला हिरवा आणि नारंगी दोनही रंग दिसतात. म्हणून आशिया हे देखील त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल आणि म्हणूनच मध्य आशिया, मध्य दक्षिण अमेरिका, अमेरिका खंडाचा दक्षिणेकडचा भाग इकडेही आपल्याला त्याचा विचार करता येईल. याचबरोबर आशिया खंड, युरोप खंड या सगळ्या भागामध्ये की जिथे जिथे दाट लोकवस्ती आहे अशा भागात आपल्याला पशुपालन आणि शेती एकत्रित होताना दिसते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अक्षरवृत्तादरम्यान पशुपालन होताना दिसत आहे? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं विषुववृत्ताच्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर हे 30 अंश अक्षवृत्त आहे आणि हे 60 अंश अक्षवृत्त आहे. दोन्ही बाजूला हीच परिस्थिती आणि दोन्ही ठिकाणी याच पट्ट्यामध्ये म्हणजे उत्तर गोलार्धात 30 अंश ते 60 अंश अक्षवृत्त आणि दक्षिण गोलार्धात सुद्धा 30 अंश ते 50 अंश अक्षवृत्त या दरम्यान आपल्याला पशुपालन व्यवसाय होताना दिसून येतं. 50 अंश किंवा 60 अंश दक्षिण गोलार्धात असं म्हटलं तरी देखील चालेल. ठीक आहे. यानंतर पुढचा 5वा प्रश्न आहे, 30 अंश उत्तर ते 30 अंश दक्षिण या अक्षरवृत्तादरम्यान कोणत्या पट्ट्यात पशुपालन विकसित झालेले दिसत नाही? या मागचे कारण काय असावे? आता उत्तर गोलार्धात 30 अंश म्हणजे ही तुटक लाईन आणि दक्षिण गोलार्धात ही तुटक लाईन यांच्या दरम्यान म्हणजे या पट्ट्यात आपल्याला फारसा या व्यवसायाचा विकास झालेला दिसत नाही. मग काय कारण असावं असं त्यांनी विचारलंय. तर मग काय कारण आहे मित्रांनो त्याचं माहिती आहे? तर उष्णकटिबंधीय प्रदेश आहे हा सगळा, आत्ता आपण जो रेड कलरनं दाखवलाय. आणि उष्णकटिबंधीय का आहे तर सूर्याची किरणं या पट्ट्यामध्ये वर्षभर सरळ पडतात, लंबरूप पडतात, तीव्र उष्णता आहे, तापमान जास्त आहे आणि मग या उष्णकटिबंधीय प्रदेशात पशुपालनाचा विकास जास्त झालेला नाही. त्यामागचं कारण या पट्ट्यामध्ये एकतर विषुववृत्तीय प्रदेशात अतिदाट वनांचा प्रदेश आहे, जास्त उष्णता आणि जास्त पर्जन्यमान यामुळे या पट्ट्यात पशुपालन व्यवसाय विकसित झालेला नाही. तसेच या उष्णकटिबंधीय प्रदेशात खंडांच्या पूर्व भागात म्हणजे विशेषतः आपण आफ्रिका खंडाचा विचार जर केला तर या पूर्वेकडच्या भागामध्ये आपल्याला वाळवंटी प्रदेशात पशुपालन व्यवसाय दिसत नाही. जास्त तापमान आणि कमी पर्जन्यमान, गवताळ कुरण हे सुद्धा या पट्ट्यात काही ठिकाणी पशुपालन नसण्यामागचं कारण आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व भागात पशुपालन केंद्रित होण्याचे कारण काय असावे? आता ऑस्ट्रेलिया खंड या ठिकाणी आहे आणि याच्या पूर्व भागात म्हणजे या इकडच्या पट्ट्यामध्ये पशुपालन व्यवसाय केंद्रित होण्याचं कारण काय असावं असा प्रश्न विचारलाय. मग काय कारण आहे तर आपण जरा हवामान पट्ट्याचा विचार करूया. हा खालचा जो भाग येतो
तो समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या पट्ट्यामध्ये येणारा भाग आहे. आणि मग समशीतोष्ण आहे, मग तिथे गवताळ कुरणांची उपलब्धता आहे. याचबरोबर पोषक हवामान आहे, आल्हाददायक हवामान आहे. या कारणामुळे या भागामध्ये पशुपालन केंद्रित झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, खंडांतर्गत शुष्क हवामानाच्या प्रदेशात पशुपालन व्यवसाय जास्त प्रमाणात विकसित का झाला असावा? काय प्रश्न विचारलाय नीट ऐका. खंडांतर्गत म्हणजे खंडांच्या मध्यवर्ती भागात, शुष्क म्हणजे कोरड्या हवामानाच्या प्रदेशात पशुपालन व्यवसाय जास्त प्रमाणात का विकसित झालेला असावा, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. आणि मग आपण प्रत्येक खंडांचा जरी विचार केला तर खंडांची मधली जागा, प्रत्येक खंडाच्या मध्यवर्ती भागामध्ये जर आपण बघितलं तर या भागात जगातील महत्त्वाचा अशा प्रदेशांचा विचार जर करायचं ठरवलं तर शुष्क हवामानाच्या प्रदेशात पावसाचं प्रमाण कमी आपल्याला आढळतं. कारण खंडांच्या किनाऱ्यापासून जसजसं आपण आत जावं तसतसं पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं. म्हणजे मध्यवर्ती भागामध्ये शुष्क हवामान आहे, पावसाचं प्रमाण कमी आहे. पाऊस कमी, मग कोणता व्यवसाय फार करता येत नाही तर शेतीचा व्यवसाय, कारण शेतीसाठी मुबलक पाणी हवं असतं. पाऊस कमी, त्यामुळे वनांचं प्रमाणसुद्धा आपल्याला कमी आढळतं. मग शेतीचा विकास कमी, वनांचं प्रमाण कमी, त्यामुळे इतर उद्योगांचा सुद्धा तिथे विकास फारसा होत नाही. मात्र ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो तिथे काही तुरळक प्रमाणात निसर्गतः वाढणारं जे गवत आहे म्हणजे गवताळ प्रदेशाची कुरणांची वाढ होते. आणि मग त्या गवताळ प्रदेशांच्या आधारे तिथे पशुपालन व्यवसाय विकसित होत असावा, असं आपल्याला या संदर्भात म्हणता येईल. मित्रांनो, मला वाटतं या नकाशावरती विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या साहाय्यानं पशुपालन व्यवसायाचं स्वरूप आणि त्याचं जगभरातलं वितरण थोडक्यात तुम्हाला समजलं असावं. आपण बाकीचा भाग नंतर बघूया. धन्यवाद.